असं मी येताना बघितलं. वर्ष वळत होते. आमचा आमदार दमदार आमदार. वा, काय दमदार आहे. चौकशी केली म्हणजे हा आमदार दमदार आहे काय, भांडीच काय, नाव काय त्याचं, ते गेले. अरे बाबा, तू सांगतो तू कुणाच्या तिकीटावर निवडून आला दिसत. आज हा फकाट दिवसेंदिवस वाचतोय. मध्यंतरी वाचते एक आमदारच होईल अशा कामामध्ये वेगळ्या पद्धती लोकांना मदत करतात. असं मी येताना बघितलं. वर्ष वळत होते. आमचा आमदार दमदार आमदार. वा, काय दमदार आहे. चौकशी केली म्हणजे हा आमदार दमदार आहे काय, भांडीच काय, नाव काय त्याचं, ते गेले. अरे बाबा, तू सांगतो तू कुणाच्या तिकीटावर निवडून आला. त्यावेळेला तुझ्या पक्षाचा नेता कोण होता. त्यावेळेला हा पक्ष कुणी काढला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही कुणी केली. सगळं हिंदुस्थानला माहिती आहे. त्या पक्षाच्या वतीनं तुला संधी दिली, काम करावची अपेक्षा केली, तू सोडून गेला. ठीक आहे, तुझा काय बंदोबस्त करायचा हे लोक करतील, त्याची चिंता त्या ठिकाणी नाही. पण निदान चुकीच्या गोष्टीला फाशी देऊ नको. प्रचंड मोठा अपघात झाला. कोण काही तरुण मुलं एका इन्फोच्या गाडीतलं चालविक आहे आणि समोरून स्कूटरवर दोन तरुण मुलगा आणि मुलगी जात असताना त्यांना उडवलं काय, जागच्या जागेवर त्यांची हत्या काय होते, उद्ध्वस्त होतात. आणि अशा वेळेला जे जखमी झाले त्यांना मदत करायच्या ऐवजी हा दिवसा आमदार पोलीस स्टेशनला जातो आणि संशोधन करतात. याच्यासाठी मतं मागितली होती. मतं मागितली की राष्ट्रवादीच्या नावाने मागितली. मतं मागितली शरद पवारच्या नावाने या ठिकाणी मतं मागितली आणि लोकांनी श्रद्धेने मतदान केलं. त्या श्रद्धेसाठी उत्तरदायित्व तुम्ही या पद्धतीने ज्या लोकांना आणि ज्या कुटुंबाच्या लोकांना सत्याचा मार्ग चालला, चुकीच्या गोष्टी तरुण पिढी करते, ड्रग्सच्या आहारी जातात, 200 लोकांनी गाड्या चालवतात, तरुणांना उद्ध्वस्त करतात, अशा लोकांच्या फाशीची तुम्ही वेळ असा हा आमदार दमदार आमदार म्हणायचा. सेवा वाचली पाहिजे. लोकांचा प्रतिनिधी, सामान्य माणसाचं जीवन उद्ध्वस्त करणारे जे कुणी असतील त्यांच्या मदतीला जातो असेल तर अशा लोकांच्या संबंधी काय निकाल घ्यायचा हे बघितलं पाहिजे. माझ्या वाचनामध्ये आलं पुण्याचा पोलीस आयुक्त, पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी जाहीरपणाने प्रेसमध्ये सांगितलं की या ठिकाणी अग्रवाल यांना मदत करण्यासाठी अनेकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भागानं मदत केली, त्यांच्याबद्दलची कारवाई केली जाईल. आणि त्याच्यामध्ये सांगत असताना सांगितलं की आमदार चिंगरे यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध असल्याचं या ठिकाणी फायनल फेसी दिसत आहे. पोलीस अधिकारी सांगतो, पुण्याचा पोलीस प्रमुख सांगतो हा आमदार दमदार या पद्धतीने या चुकीच्या लोकांना खचफाटी घालतो, त्यांना मदत करतो. अशा लोकांनी तुमच्या पुढं पुन्हा येऊन
वर्षं मागण्याची मुली काय देतो एक पक्ष सोडला लोकांना दिलेला शब्द मोडला ज्या पक्षाचं निशाण वापरून तुम्ही आलात आज पक्ष घेऊन फळून गेला म्हणजे गमतीचे लोक फळायचं फळाली पक्ष घेऊन फळाली खून घेऊन फळाली आणि आता पुन्हा एकदा तुमचं फुलं वर्ष वाढण्यासाठी येत आहे